नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाठीमागचा भाग कसा तयार करायचा आणि प्रिन्सेस कटचं ब्लाउज कसं शिवायचं ते बघणार आहोत। तर इथे मी हा कापड घेतलेला आहे, कटिंग करून घेतलेला आहे। याचा कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देणार आहे। तर इथे मी नॉर्मल छोटा गळा घेतलेला आहे। आता आपल्याला मोठा गळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत। जसं की उंची मोजायची आपल्याला, तुमची उंची 9 असू द्या, 9.5 असू द्या, 10 असू द्या। इथून उंची मोजायची आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे। उंची जर तुमची 9 असेल तर 9.5 इंचवरती लाईन मारून टिक करायचं आहे आणि आकार द्यायचा आहे। तर मी इथे अशा पद्धतीने डायरेक्ट आकार देत आहे। मला जास्त गळा मोठाही नको आहे आणि लहानही नको आहे। इथं काट आहे, अशा पद्धतीने मी गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे। हा जो भाग आहे हा पण मी ओपन करते, कारण पाठीमागून ब्लाऊज आपलं ओपन आहे आणि पुढच्या साईडला हुकलूक पट्टी आहे। सॉरी, पाठीमागे हुकलूक पट्टी आहे आणि पुढच्या साईड बंद आहे, तर म्हणून मी ते कटिंग करून घेतलेलं आहे। हे जे कापड आहे हे हुकलूक पट्टीसाठी पण यूज करता येतात आपल्याला, तर हे साईडला ठेवायचे आहे। तर आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात। तुमची जर पाठीमागे हुकलूक पट्टी नसेल तर हे कटिंग करायची गरज येत नाही। गळा तयार करून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी इथे गळ्याला टीप टाकून घेतलेली आहे, कमरेवरती ही टीप टाकून घेते। असाच दुसरा भाग पण तयार करून घेऊया। कॅनव्हास न टाकता आपण गळा तयार केलेला आहे आणि गळ्याची फिनिशिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। कमरेवरती टीप टाकून घेते। अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे। आता हा भाग आपण साईडला ठेवून देऊयात, पुढचा भाग जॉईन करूयात। इथं दोघही भाग मी गळ्याचे दाखवले जॉईन करून तुम्हाला। आता पुढच्या भागाचे अस्तर जॉईन करून घ्यायचे आपल्याला मेन कापडला। दोघही पार्ट मी उलटे ठेवलेले आहेत, त्यावरती अस्तर ठेवायचं आहे। तर इथं आपण हे जॉईन केलेलं आहे। सेम ह्याच पद्धतीने हा पार्ट पण जॉईन करून घेऊया। एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेत आहे। सेम ह्याच पद्धतीने याचाही एक्स्ट्राचा कापड कट करून घेऊयात।
पुढचा पार्ट, गळ्याचा पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. जो गळ्याचा भाग आहे तो मी इथे डार्क टिक करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता हा कापड आपण याच्यावर ठेवूया. मेन कापड सरळ घेतलेला आहे. आता आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. मी ते पिन लावून घेत आहे. तर हा जो आतला भाग आहे हा मी कट करून घेणार आहे. हा गळ्याचा भाग आहे. अशा पद्धतीने गळा तयार केल्यानंतर आपला गळा अगदी फिनिशिंग मध्ये तयार होतो. तर आता आपण हे जे पार्ट आहेत हे जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि जॉईन करताना नेहमी जी कमरेची बाजू आहे तिकडूनच आपल्याला जॉईन करायची असतात. अगदी बरोबर पुरलेला आहे. कापड बघू शकता तुम्ही, कुठेही कमी जास्त पडलेला नाही. व्यवस्थित जर आपण जॉईन केलं तर कापड व्यवस्थित पुरतो. आता आपण दुसऱ्या बाजूलाही जॉईन करून घेऊयात.
बघू शकता दोघंही भाग व्यवस्थित जॉईंट झालेले आहेत. आता मी डबल टिप टाकून घेते त्यावरती. अशा पद्धतीने आपले दोघंही छान व्यवस्थित भाग जॉईंट झालेले आहेत. बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा कप तयार झालेला आहे. तर आता आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे. कंबरपट्टी लावण्याआधी आपल्याला एकदा चेक करायचा आहे जो पाठीमागचा भाग आहे तो कमी जास्त आहे का बरोबर आहे. ठीक आहे, हे चेक करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि चेक करायचे. बघू शकता अगदी इथं व्यवस्थित जॉईन करायचे नेहमी आपल्याला आणि इथून आपल्याला असं प्रकारे बघायचं आहे किती इंच जास्त आहे. अगदी बरोबर, मी जी टिप टाकली ती बरोबर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून बघायचं आहे. दुसरा जो भाग आहे तोही जॉईन करून बघूयात. दुसरा भाग पण मी टिप टाकलेली आहे तिथून अगदी बरोबर आहे. अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे. चेक केल्यामुळे जो भाग आहे आपला हा खालीवर होत नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होतो. तर आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. कंबरपट्टी लावण्यासाठी मी अस्तरचा यूज करत आहे. अस्तरचं जे कापड आहे त्याचा यूज करत आहे. तर कंबरपट्टीला मी इथे जॉईन देते. तुमच्याकडे अखंड कापड असेल तर अखंड कापडची जॉईन केली तरी चालेल. अशा पद्धतीने मी कंबरपट्टी लावून घेतलेली आहे. तर आपली इथं कंबरपट्टी तयार झालेली आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात. तर इथे मी गळ्याला खाचे पाडून घेत आहे. अशा पद्धतीने आपला इथं फिनिशिंगमध्ये गळा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे. आधी कमरेला टाकून घेते.
हा एक पार्ट तयार झालेला आहे, पाठीमागचा जो भाग आहे तयार झालेला आहे. दुसरा भागही सेम पद्धतीने तयार करून घेऊया. जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेऊया. तर इथं आपला गळा तयार झालेला आहे. बघू शकता अगदी बरोबर. आता आपण हुक लूप पट्टी लावून घेणार आहोत. हुक पट्टी आपली इथं तयार झाली आहे. आता लूप्स पट्टी तयार करून घेऊया. लूप्स पट्टीसाठी मी मेन कापड यूज करणार आहे, कारण तो वरच्या भागाला दिसतो. इथं अगदी बरोबर मापामध्ये आपली हुक लूप्स पट्टी तयार झालेली आहे. बघू शकता कुठंही कमी नाही, व्यवस्थित आहे. अगदी मेजरमेंट घेऊन जर तुम्ही व्यवस्थित तयार केलं ब्लाऊज तर नक्कीच तुमचं ब्लाऊज पण तयार होईल. आता मी मागचे टक्स टाकून घेते. पाठीमागचे टक्स आपल्या हिशोबाने टाकायचे, कमी जास्त रुंदी, कमी जास्त उंची. इथं मी थोडं स्टिच करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला जो टक्स आहे तो व्यवस्थित दाबला जाईल. बघू शकता. दुसरा भाग पण तसंच करून घेऊया. अशा पद्धतीने आपले पाठीमागचे टक्स तयार झालेले आहेत. हुक लूप पट्टी पण तयार झालेली आहे. तर आता आपण पुढच्या भागाला जॉईन करून घेऊया. कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे आधी. तर 34 इंच कंबर आहे. 34चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. लूप्स पट्टी साईडला सोडायची आहे. अशा पद्धतीने मोजायचं आहे. बरोबर जो पाठीमागचा भाग आहे तो माझा बरोबर तयार झालेला आहे. तयार 1.5 इंच शिलाई मार्जिन येणार आहे. तर यामध्येही मोजून घेऊयात. बरोबर 10 इंच येते, बघू शकता तुम्ही. तर आता आपण पुढचा भाग मोजून घेऊ. तोही आपला 10 इंच आला पाहिजे. जर जास्त असेल तर कट करायचा. अगदी बरोबर 10 इंच आहे. थोडा एक्स्ट्राचा आहे, तुम्ही कट करून घेते. अगदी 1/2 इंचच एक्स्ट्रा आहे. अशा पद्धतीने इथे आपण टिक करून घेतलेला आहे. तर आता मी इथे लेस लावून घेणार आहे.
अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे गळ्याला. आता दुसरा जो पार्ट आहे त्यालाही लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण फिनिशिंगमध्ये लेस लावून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचे. मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला कमरेचं माप काढायचं आहे. सरळ कापडवरती मी आधी टीप टाकणार आहे, जेणेकरून जे धागे असतात आपल्या ब्लाऊजचे ते निघणार नाहीत. मी पुढच्या गळ्याला लेस नाही लावली, तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने आता आपण गळ्याला उलट करून घेऊया. जे शोल्डर आहे त्याला टीप टाकून घेऊया. बघू शकता अतिशय सुंदर, अगदी व्यवस्थित अशी आपण इथे टीप घेतलेली आहे. डबल टीप टाकून घेते मी लगेच. अगदी फिनिशिंगमध्ये गळाई बघू शकता, अतिशय सुंदर आणि फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. जे आपण शोल्डर जॉईन केले ते नेहमी मागच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि मग बाही जॉईन करायची. तर इथं आपण पफची बाही तयार केलेली आहे. तर पफची बाही लावताना नेहमी जिथं आपला मधला खाचा आहे तिथून लावायची आहे. इथं माझी बाही जी आहे ती थोडी एक्स्ट्रा होत आहे, तर मी इथं एक प्लेट्स अजून टाकून घेते. अशा पद्धतीने मी इथे एक प्लेट्स टाकून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. जर तुमची ही बाही अशा पद्धतीने एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही ही प्लेट्स टाकू शकता, किंवा कमी पडत असेल तर प्लेट्स एक काढून घेऊ शकता. बघू शकता मी दोघही साईडने पुन्हा एक एक प्लेट्स टाकून घेतलेले आहेत. अशीच दुसरी बाही पण जॉईन करून घेऊया आपण. दुसऱ्या बाहीला मी प्लेट्स घेऊन दाखवते एक एक एक्स्ट्रा. दोघही साईडने एक एक प्लेट्स एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आपल्याला.
बाहेर जॉईन केलेले आहेत. तर फिटिंगचे भरपूर असे आपण व्हिडिओ शेअर केलेले आहेत, मी यूट्यूबवरती टाकलेले आहेत. त्यात डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथं फिटिंग करून घेतलेली आहे. मी आता तुम्हाला बाही दाखवते. अतिशय सुंदर अशी आपली इथं बाही तयार झालेली आहे. काखेचे जॉईंट पण बघू शकता तुम्ही, अतिशय अगदी समोरासमोर आलेले आहेत. मेजरमेंट जर तुमचं अगदी परफेक्ट असेल तर बाहीसुद्धा जे काखेचे भाग आहेत ते सुद्धा अगदी परफेक्ट बसतात. तर अशा पद्धतीने मी इथं फिटिंग तयार करून घेतलेली आहे ब्लाऊजची. इथं आपला पफ बाहीचा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.